राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय मुश्रीफ साहेब, बापू धुळे साहेब, ज्यांची नुकतीच मार्केट कमिटीची निवड झाली आणि निवड झाल्या मार्केट कमिटीची गाडी बंद केली, ते आमचे मित्र मार्केट कमिटी चेअरमन सूर्यकांत पाटील, प्रवीणराव भोसले, ज्यांचे आजच प्राथमिक शिक्षक बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाली, ते उंदरवडीचे सुकुमार पाटील, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदीची निवड झाली, ती के आर पाटील साहेब, आमचे महाराष्ट्र गवळी साहेब, नवीन मुश्रीफ, सतीश पाटील, राजू माने, विकास पाटील, संजय चिकारी, मागे बसलेले पदवीधर संघाचे मागे बसलेले पदवीधर संघाचे माजी अध्यक्ष दत्ता पाटील, संजय फराटे, नवल बोलते, बापू सुभाष चौगले, रघुराम पाटील, जीवन शिंदे, बळवंतराव माने, जीवन चौगले, श्री देसाई, सरकार, त्याबरोबर सर्व त्या ठिकाणी सरकारी सरकार, कडेगावचे सर्व प्रमुख, माध्यमिक शिक्षक संस्थेची गाजलेली निवडणुकीत चेअरमन झालेले श्री शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सदस्य श्री भारमल, मयूर आवडेकर, सर्व जमलेले प्रमुख कार्यकर्ते, बंधू वगैरे मित्रांनो, आज पदवीधरच्या नोंदणी संदर्भात साहेबांनी बैठक बोलायला सांगितलं. म्हणजे कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये झाडीमध्ये नसताना माझ्या साहेबांनी एकदम भल्या मानेला मी पदवीधरचा उमेदवार करणार म्हणून माझ्या उमेदवारीची त्यांनी घोषणा केली. त्यावेळी मी गोंधळलो, कारण माझ्या समोर डोळ्यासमोर निवडणूक म्हणल्यानंतर मी लढणारा कार्यकर्ता आहे, स्वातंत्र्याने लढायचं. साहेबांची निवडणूक असून दे, पूर्वीच्या वडील साहेबांच्या निवडणूक असतात, कोणती निवडणूक असून दे, कोणती तमा न बाळगता निवडणुकीमध्ये यश येण्यासाठी आपण लढायचं आणि लढून आपण उभा केलेले साहेबांना मोठ्या प्रमाणात निवडून आणले, त्या भूमिकेतून काम करणार काय. गेल्या वेळी मी फॉर्म भरला होता, तर मला त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी फोन करून सांगितलं की जी.डी. बापूंचा मुलगा आहे अरुण अण्णा लाड, जी.डी. बापू एक थोर स्वातंत्र्य सेनानी, पत्नी सरकारमध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांच्या खांद्याला खांदा लढून लढलेले जी.डी. बापूंच्या अरुण लाडला तिकीट देतो आपण. आणि गेल्या वेळी त्याला तिकीट द्यायचं ते बडखोरी केले आणि कराडचे सारंग पाटील, श्रीनिवास पाटील चिरपीठ पडले आणि त्याला आम्ही त्याला शब्द दिलेला आहे आणि तुम्ही मागे घ्या. मी या निमित्ताने ताबडतोब आम्ही मिटिंग घेतली, कागदाला मागे घेतलं. परंतु पदवीधरचा आमदार व्हावा हे स्वप्न असताना मी कार्यकर्ता नाही. मी सातत्यानं विद्यापीठमध्ये काम करत आलो. 15 वर्ष सिनियरमध्ये मॅनेजमेंट काउन्सिलवर व्यवस्थापन काम करण्याची मला संधी मिळाली. मला 5 देशामध्ये विद्यापीठनं MOU करायला, एक्सचेंज ऑफ स्टुडंट करण्यासाठी मला नॅना युनिव्हर्सिटीला, मला मराठी युनिव्हर्सिटीला, मला थायलंड युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी पाठवलं होतं. अनेक विद्यापीठाच्या माध्यमातून 3 जिल्ह्यामध्ये प्रश्न सुटले पाहिजे, विद्यार्थ्यांचे सुटले पाहिजे, विद्यापीठाच्या मध्ये सुटण्याचा प्रयत्न करणार मी कार्य. विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झाली तर मी मुश्रीफ साहेबांच्या मागे लागलो की तुम्ही मुंबई विद्यापीठाला 100 वर्ष झालं तर 100 कोटी रुपये देत असतात, तर शिवाजी विद्यापीठ बहुजन समाजाचं व्यासपीठ आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाचे मुले शिकलेले आहेत आणि ह्याला तुम्ही पैसे दिले पाहिजे. साहेबांनी त्याला आग्रह आमचा मान्य केला. साहेबांनी अजितदादांची बैठक लावली. त्यावेळी गुरुगुरु अत्ताजी शेळके सर आम्ही 5-6 जण मुंबईला गेलो, अजितदादांना भेटलो. अजितदादा आपल्या शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी, शाळेची कॉलेज शिकायचे, त्यामुळे दादांनी ती भूमिका मान्य केली. मुश्रीफ साहेबांनी आग्रह धरला आणि शिवाजी विद्यापीठला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 50 कोटी रुपयाचा निधी त्यावेळी त्या विद्यापीठाला साहेबांनी मुश्रीफ साहेबांनी दिलेला.
त्यातून यशवंतराव चव्हाणांचं रुरल मॅनेजमेंट, नॅनो टेक्नॉलॉजीचं, बायोटेक्नॉलॉजीचं आणि मुलींचं हॉस्टेल बांधण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाने काम केलं. असंख्य प्रश्न विद्यापीठाच्या माध्यमातून सोडण्याचं काम मी करणारा कार्यकर्ता, मला आवड त्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये काम करण्याची भूमिका असल्यामुळे मी करतो. मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची ट्यूब निघाली. ज्यावेळी शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळी कैलासवासी चव्हाण साहेबांनी, बाळासाहेब देसाईंनी शिवाजी विद्यापीठ नाव करताना त्यावेळेस कोल्हापूरमध्ये विरोध झाला आणि त्यावेळी कोर्स करून म्हणून त्यांची समिती नेमली होती शासनानं आणि शिवाजी एक वर्ष होतंय. नंतर ते मान्य झाल्या पालसाहेब साहेबांच्या पुस्तकामध्ये त्याचा अनेक शिवाजी कोल्हापूरचा उल्लेख आहे आणि मग ते नाव एक वर्षाने दिलं तर आपला होतोय. आपल्या मुलाचं आपलं नाव शिवाजी ठेवलं तर आपण त्यांना आवडावं बोलत नाही. शिवाजी महाराज हे आपले वाटले पाहिजे म्हणून शिवाजी विद्यापीठाने कार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याची कायम घेऊन निघत आली. सातत्यानं त्याला काही शक्ती छत्रपती शिवाजी विद्यापीठ, छत्रपती आजाराचं नाव होतं. परंतु झाले काय महाराज देशामध्ये अशी जी टोपण नावं ठेवली. आपल्याला माहिती आहे जवाहरलाल नवोदय विद्यालय, नवोदय युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये मोठी कन्यातीचा विद्यार्थी होता मला. त्याला टोपण नाव काय म्हणतात? जैन. साधं उदाहरण देतो. मराठवाडा विद्यापीठाची मोठी चळवळ झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिलं. ते नाव कोण घेतलं नाही. त्याचं नाव घेतात बाबू. श्रीमती नानसीबाई ठकारजी देसाई म्हणून SNDT महाविद्यालय विद्यापीठ देश पातळीवर मुलींच्या क्षेत्रामध्ये काम करते. त्याला काही त्या बाईंच्या बिचारांनी जिने मदत केली त्याचं नाव घेतलं नाही. SNDT युनिव्हर्सिटी. साधं कशाला तिथं सायबर आहे त्याचं छत्रपती शाहू नाव आहे. त्याला कधी छत्रपती शाहू बिझनेस इन्स्टिट्यूट म्हणलं गेलं. पण आमचा आग्रह होता शिवसेनेला एवढं आंदोलन झालं छत्रपती शिवाजी टर्मिनल दिले. तुम्ही आम्ही मुंबईला जातोय म्हणून ते CST ला उतरा आणि मग टोपण नाव दिली. भूमिका घेणारा मी कार्यकर्ता होतो. आम्ही एकमूट केली. जयसिंगराव पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दादाला साहेबांना भेटलो आणि ते नाव कोणत्या पण बदललं असलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते नाव कायम शिक्कामोर्तब करण्यामध्ये आम्हाला यश आहे. अच्छा, असंख्य गोष्टी विद्यापीठाच्या माध्यमातून सातत्याने प्रवेशाचं काम असेल, विद्यापीठला टेक्यू खाली 22 कोटी रुपयाचं निधी देण्याचं काम असेल, हे सगळं मुश्रीफ साहेब, दादागिरी सगळ्यांच्या माध्यमातून मी सातत्याने त्या ठिकाणी करतो आणि मला परिस्थिती त्या धानीमध्ये नाही. मला आमदार व्हावं की भूमिकेतून मी कधी त्या पद्धतीने कधी काम केलं आणि मागे सगळ्यांनी सांगितलं म्हणताना मी उभा भरला मागे तर ह्या मला धानीमध्ये नव्हतं. साहेबांनी आता भूमिका घेतली. मी लढणारा कार्यकर्ता नाही, लढणार काय साहेबांच्या तुमच्या सगळ्यांच्या मुशीमध्ये तयार झालं आणि म्हणून जर आता घेतलं तर निवडणूक लढवणं म्हणजे ती सोपी नाही. मला 2 दिवस झोपच आली कारण 58 आमदार आणि 9 खासदारांचं मतदारसंघ एक आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर 5 जिल्ह्यामध्ये 58 आमदार या मतदार क्षेत्रामध्ये येतात आणि 9 खासदार आणि त्यामुळे एवढं मोठं भयामाने कागला माहित आहे, कोल्हापूरला माहित आहे. आता पुण्यामध्ये कुठे जाऊन पुन्हा सांगत होतो मी भयामाने म्हणून. माझं सांगली सातारामध्ये आमचं विद्यापीठ म्हणून माझे संबंध आहेत, तिथं माझे संबंध आहेत. सोलापूर आणि पुण्यामध्ये मी करणार काय आणि म्हणून मला 2-3 दिवस झोप आली. परंतु आता एकदा ह्याच्यामध्ये आपण जर जाहीर केलं तर त्यामुळे मागे पडायचं नाही. त्या भूमिकेतून मी गेला महिनाभर त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मी फिरायला लागलो जिल्ह्यामध्ये, अनेक संस्था अनेक ठिकाणी मी जायला लागलो आणि आपल्या तालुक्याची, कागद शहराची, कागद तालुक्याची मतदारसंघाची बैठक झालेली आणि मग साहेबांनी सांगितलं की आज बैठक घेऊया. आता इथं महत्व मी सांगतो निवडणुकीचं की गेल्या वेळी साहेब निवडणूक झाली त्याच्यामध्ये 7,80,000 मतदान या 5 जिल्ह्यामध्ये होतं. मतदान नोंदणी झाली 2,42,000 मतं पास झाली. नोंदणी बाद झाली. नोंदणी बाद का झाली तर नोंदणी बाद होताना त्यामध्ये अटेस्टेशन आहे म्हणजे झेरॉक्स कॉपी काढल्यानंतर त्याला काय लागतंय, जुनी नोंदणी सगळी रद्द होते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा मतदान केलं असेल तर पदवीधराला आणि शिक्षकला जुनी नोंदणी सगळी रद्द. त्यामुळे अनेक जण म्हणतात आम्ही नोंदवली की ते नोंदवलं असलं तर ते रद्द झालं. प्रमुखपणे तुम्ही म्हणाल मगाशी
मग आता याला निकष काय, नोटिफिकेशन जी निघणार आहे आता डिसेंबरला नोव्हेंबरला, त्याच्या अगोदर 3 वर्षाची डिग्री पाहिजे. म्हणजे 2022 नोव्हेंबर पर्यंत तुमच्याकडे डिग्री असेल तर ती पात्र आहे. मग डिग्री काय असतं, मुलांच्याकडे डिग्रीचे सर्टिफिकेट नसतात. डिग्रीचं सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट असेल तर ग्रॅज्युएशनचं शेवटच्या वर्षाचं, तर ते ग्रहायचं झालं त्या मार्कलिस्टवर सगळा त्याचा निकाल असतो. 3 वेळा बसला का 10 वेळा बसला, सगळ्यात ठीक दिसला ते मार्कलिस्ट त्याला चालते. मग ह्याच्यामध्ये आता नोंदणी अजून कधी होणार आहे, आता नियमानुसार 1 नोव्हेंबरला इथे नोंदणी सुरू झाली पाहिजे. आणि नोंदणी किती दिवस असणार आहे, त्याला कायदा आहे. 45 दिवस फक्त ही नोंदणी असते. म्हणजे आता आपण जे आता विधानसभेची किंवा नोंदणी दरवर्षी जानेवारीमध्ये सुरू असते, ह्याचं असं नाही, फक्त 1 नोव्हेंबरला सुरू होईल. आता सुद्धा साहेब जिल्हा परिषद आणि महापालिका नगरपालिका त्यावेळी लागल्या, तर कदाचित निवडणूक आयोग एखादा महिना ती नोंदणी थोडं सुद्धा घालू शकते. त्याला मॅन पॉवर सगळी तीच लागते. आणि त्यामुळे ही नोंदणी आता 1 नोव्हेंबरला नियमानुसार सुरू झाली पाहिजे आणि 45 दिवस ती नोंदणी राहणार. आणि मग सर्टिफिकेट कुणाकडे नसतात, मार्कलिस्ट कुणाकडे नसते. आणि मग आता अगोदर 2 महिने किंवा मी आता 15-20 दिवस जिल्ह्यामध्ये फिरून मी अनेक ठिकाणी काय सांगावं, तर तुम्ही मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट हे त्यांचं गोळा करा. ऐनवेळी हे सर्टिफिकेट गोळा होत नाही, मिळत नाही. आणि म्हणून त्याला पहिल्यांदा 2022 पूर्वीची डिग्री किंवा मार्कलिस्ट, त्याच्यामध्ये अनेक म्हणले की 3 वर्षाचा पदविकेचा कोर्स आहे. MSBT मान्यता म्हणजे काय, MSBTचे जे कोर्स असते बोर्ड आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा आहे इंजिनिअरिंगचा, DED नाही 2 वर्षाचा आहे, फार्मसी नाही 2 वर्षाचा आहे. जे 3 वर्षाचे MSBTने मान्यता दिलेली आहे ते सगळे कोर्स त्याला चालतात. मग त्यांचं सर्टिफिकेट ठेवलं पाहिजे, सेल्फ अटेस्टेशन पाहिजे. म्हणजे स्वतः त्याचं झेरॉक्स कॉपी केली पाहिजे, खरं तेवढं भागत नाही. त्यात म्हणजे सेल्फ अटेस्टेशन आणि गॅझेटेड ऑफिसरचं अटेस्टेशन. आता गॅझेटेड ऑफिसर म्हणजे कोण आहे, राज्यपत्रित अधिकारी कोण आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, नगरपालिकेची सेवा आहे, कृषी अधिकारी आहेत. जे राज्यपत्रित अधिकारी आहेत कोणतेही सिटी सर्व्हे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, राजाराम कॉलेजचे आणि मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आहेत. MPSC मधून जे निवडून झाले त्यांनी शिक्का मारला तर ते ग्राह्य आहे. मग 2,40,000 मध्ये बाद करायला गेल्या वेळी तर कुणी मुख्याध्यापक शिक्का मारलं ते अपात्र झालं, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्याचं मारलं ते अपात्र झालं, आपल्याला स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट गावात नेमले त्यांचं मारलं ते अपात्र झालं. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे 2,40,000 गेल्या वेळी साहेब 2,40,000 नोंदणीमध्ये रद्द झाली, मतदान राहिले 4,80,000 आणि दरवेळेचा रेशो या निवडणुकीमध्ये 38% 39% मतदान झालेलं नाही. म्हणजे 4,80,000 मध्ये 40% धरलं तर 1,60,000 1,80,000च्या वर मतदान त्या 5 जिल्ह्यात आतापर्यंत झालेलं नाही. फक्त गेल्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 52% मतदान. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या उठाव होता, कोणत्याही परिस्थितीमध्ये अरुणांना निवडून आणण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जी नोंदणी केली होती सगळ्या अन्नामध्ये मशीन साहेबांनी कामाला लावलं सगळ्यांना आणि आपण त्यामुळे 52% कोल्हापूरमध्ये जाऊ. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्या लक्षात की आतापर्यंत 19/7चा ट्रॅक रेकॉर्ड आहे की 38-39% वर मतदान झालेलं नाही. याचा अर्थ काय, यापूर्वी प्रकाश जावडेकर 3 वेळा आले, चंद्रकांत दादा पाटील 2 वेळा निवडून आले. तर ते कसे आले, तर पुण्यामध्ये किंवा त्यांचं जे बँकेचं असोसिएशन अनेक संघटनेचं BJPचं जे संघटना होत्या ते नोंदणी करायची मतदान नाही आणि बाकी ठिकाणी गावगावांना जनरल नुसती नोंदणी मतदानाला देत नव्हतं. आता मात्र हे जर निवडणुकीला आपल्याला समोर जायचं तर नोंदणी महत्वाची आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढी नोंदणी आपल्या तालुक्यामध्ये ती नोंदणी जर सगळी मतदान लागली तर आजच बांधून असतात नोंदणी झालेली आधीच
आता इथं 1,500 लोक आहेत. 1,500 लोकांनी 100 नोंदणीची तरकीब झाली 1.5 लाख. एवढी होत नाही. म्हणजे एवढं त्यातलं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता अनुभवणी आणि आम्ही गावो काढून साहेब दिला आणि फॉर्म आम्ही देतो. आता ते फॉर्म दिले 2 प्रकार आहेत फॉर्म मध्ये गेल्या वेळेस. आणि निवडणुकीत तुम्हाला दुसरं सांगतो, एकाच एक मत पडलं इकडे निकाल लागत नाही, त्याला प्रेफरन्शियल वोटिंग आहे. म्हणजे 7व्या 8व्या 9व्या फेरीपर्यंत चालतं इथे. शरद पाटील एकदा मागच्या वेळी जावडेकर निवडून आले म्हणून सांगितलं आणि शरद पाटील सांगलीचे वाढले ते 9व्या फेरीला निवडून आले. म्हणजे प्रेफरन्शियल वोटिंग मध्ये समजा दत्ता पाटील उभारले आणि दत्ता पाटील पहिल्या फेरीमध्ये बाद झाले, तर त्यांची जी 2 नंबरची मतं आहेत ती समजा भयामारीला असतील तर ते भयामारीने काउंट करतो. म्हणजे असं वेगळं जनतेची सगळी वेगळी भांगड येईल. आणि म्हणून हे समजून घेऊन आपण कागद तालुका आपला बालेकिल्ला आहे. साहेबांनी आज तर जिल्ह्यावर राज्य कोणाचा आहे, आता कुठे कुठे कागद नाही सांगा. आता त्या सुकुमार पाटील कागद दिली त्यात टॉप झाले काय शिक्षक बँकेला. तिकडे 4 पटी कोल्हापूरला शिक्षकांचे पत्र झाले. म्हणजे कागद आता भेटेल मतदारसंघाला आलेला एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून नोंदणी ही खूप महत्वाची आहे. नोंदणीमध्ये आता तुम्हाला आम्ही फॉर्म दिले त्याच्यावर कृपा करून तारीख लिहू नका. आणि तुम्हाला आम्ही डेमो केलाय, डेमो दिल्याने ऑफलाईन नोंदणी करायची आजपर्यंत नियम आहे. म्हणजे यापूर्वी कधी ऑनलाईन नोंदणी स्वीकारली गेलेली नाही. तर ऑफलाईन फॉर्म भरून ठेवले पाहिजे. आम्ही मग त्यात आम्ही टीम तयार करतो सगळ्या आणि मग त्याची स्क्रुटनी करावी लागते. आणि त्याला आम्ही आता QR कोड काढलाय. QR कोड मध्ये आमचे खाडे नाही ते सगळं तुम्हाला सांगितलं एक 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलेक्शन करू लागता. फक्त कागद तालुक्यातच केलं पाहिजे असं नाही. तुमचे पै पाहुणे संबंधित मित्र पुण्यापर्यंतचे सगळे त्याच्यामध्ये करता येतात. फक्त त्याला एकच राहत आहे, शिवाजी विद्यापीठ डिग्रीच नव्हे तर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं जेवढ्या पदव्या दिलेत यशवंत गौर मुक्त विद्यापीठ त्यामध्ये आहे सगळे विथ ग्रँट पण आहे. त्या सगळ्याचा ग्रॅज्युएट होल्डर हा मतदानास पात्र आहे. फक्त तो 5 जिल्ह्यामधला रहिवासी पाहिजे. कर्नाटकातला असला तर चालणार. 5 जिल्ह्याचा तो रहिवासी पाहिजे. नंतर आधार कार्ड दोन्ही बाजू त्याच्या बघून त्या पद्धतीने ते काम करण्याची भूमिका आपल्याला करायला पाहिजे. एक म्हणजे त्यांचे सर्टिफिकेट किंवा मागले आधार कार्डच्या दोन्ही बाजू आणि एक फोटो. त्याचा आम्ही दुसरी व्यवस्था केली की आता सांगते. एवढं आपण करणं गरजेचं आहे. आज आहे 20 जुलै आणि आपल्याकडे अजून जुलैचे 10 दिवस म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे जवळजवळ 70 दिवस आपल्याकडे आहे. आणि त्याच्यानंतर फक्त 45 दिवस त्याची नोंदणी आहे. त्या नोंदणीमध्ये आपल्याला बल्कनं कागद प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार ऑफिसमध्ये याचे फॉर्म स्वीकारले जातात. प्रत्येक महाविद्यालयामध्ये याचे फॉर्म स्वीकारले जातात. आणि त्यामध्ये सगळे आम्ही नंतर आपल्याला ज्यावेळेस सुविधा सांगतो. आता आम्ही फॉर्म दिले फक्त ते नमुना राहतात. तारखाच्या तारखांना आपल्याला माहिती नाही. आणि ज्या पद्धतीने कागद मागितले ते करून जास्तीत जास्त म्हणजे आपल्या घरात जेवढे पदवीधर असते ही जर मतमोजणी नोंदणी झाली आणि ही जर सगळी मतदान झाली तर निवडणुकीला यशाला कोणती अडचण या निमित्त येणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा अनेक निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यातल्या विष्णू साहेबांच्या ताकदीने लढाई बांधण्यानं आपण अनेक वेळा दिलेल्या आपण जिंकलेलं आहे. नंतर पुणे सांगली सातारा आम्ही बघतो. साहेबांना मी आता विनंती करणार की पक्षाला पण सर सांगायला पाहिजे आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे. पण त्या निवडणुकीचं गांभीर्य समजावं म्हणून मी सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलं. मला सर हे माहिती आहे की लढाई मोठी आहे. 5 जिल्ह्यामध्ये ते सोपं नाही. जिल्हा परिषदेची कामामध्ये मी मला सांगितली झोप झालं नाही. तिथे फिरायचं ओळखीवर पाहिजे तिकडे बाहेर सांगायला पाहिजे लोकांना. आपल्याला अनेक ठिकाणी किंवा करून आपल्याला जावं लागेल नंतरच्या काळामध्ये. परंतु नोंदणी ही यामध्ये खूप महत्वाची आहे. आणि इच्छुक पण साहेब माझ्याकडे जी चर्चेत लागली ती 17 जण आपल्या पक्षात इच्छुक आहे. आता त्यातली तुतारीकडनं इकडे किती आले ते बघा.
आता तुतारीकडे असल्याने इकडे घड्याकडे यायला बघायला येत हे साहेब तुम्ही आता ते तुम्ही आता एवढं गंभीर मी भीत का नाही मला जेव्हा पिक्चरचा धावा अमिताभ बच्चन ने शिक्षित पड़ता क्या है तुम्हारे पास मेरे पास हसन आणि म्हणून साहेबांनी लढाई ही माझ्या धार्मिक नाव त्याचं केलं पुढे आता काय करणार आहे आणि म्हणून साहेब आमची गाडी पुढे झाल्या चुकून बिकून दिलं नाही तर आमचा जमिनीमध्ये धक्का पडला असणार तर आणि म्हणून आपली संघर्ष शक्ती आहे आपल्या गावागावात कार्यकर्त्यांचं केलं कैलासवासी विक्रमसिंग आडगे काय म्हणायचे साहेबांना आम्ही ऐकले असं तुझी पार्टी कार्यकर्त्यांची नाही तुझी पार्टी काळजी करत्यांची मग आपण कार्यकर्ते जे आहे काळजी करते आहोत आणि म्हणून हे मध्ये फक्त कागद नका तुमच्या काही पॉलिसी संबंधित तुम्ही ज्या पद्धतीने करता कारण ही माझी एकट्याची काय प्रतिष्ठा होणार नाही लढायला उभारला तुम्ही उभा आहे पण सगळ्यांनी तुम्ही जोर केला तरी जिल्ह्यामध्ये जर आपण नोंदणी केली तर बाहेर जाता येईल बाहेर मला सांगली सातारात माझी नोंदणी घालतो बाकीचं साहेब बघतील काय परंतु ही नोंदणी मात्र खूप महत्वाची आहे आणि म्हणून आता नवीन काहीतरी तुतारीकडनं इकडे तिकडनं आम्ही नावं ऐकवलंच आहे आपण त्यामध्ये सक्षम आहे आपण आता राज्याच्या जी कोर कमिटी आहे त्याचे प्रमुख घटक आहात आणि म्हणून तुमच्या बोलण्याला सुद्धा तुमच्या शब्दाला किंमत आहे अनेकांना तर टोकन टिकून आठवायला लागले आज साहेबांच आले की मला म्हणजे फक्त बँकेचं टोकन माहिती आहे म्हणजे बँकेत गेल्यावर गोल देतात बघा पूर्वी द्यायचं का नंबर काय हे टोकन कुठलं आहे मला माहिती आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निवडणुकीकडे गांभीर्याने या ठिकाणी आपण बघणे गरजेचं आहे नोंदणी सुरू व्हायला अजून 2 महिने आहे आता आम्ही तालुक्याची म्हणजे कागद शहराचे बापू आपल्याला कागद शहरामध्ये फार पोटायची होती आहे कागद मुरगुडांनी गणित 3 शहरामध्ये आपण एवढं करू शकतो की नोंदणी करायचं मतदान आहे आणि मग काय आमदार फंड करायला साहेब देणार लेटरकडे टाकायची शहरामध्ये पण सगळं आपल्याला ताकदीनं या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात काम करणारे आता सगळीकडे शिंदे आमचं सगळीच आहे जिथं आले आणि सगळ्यांनी बाबा हे शिक्षकांचं दुर्गीर मतदान आहे त्यांच्या घराघरात आहे आणि आपण सगळे कार्यकर्त्यांनी काही पावणे करावं याबद्दल मी या निमित्ताने मी आभारी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी लढणारा मी मगाशी बोलत त्याप्रमाणे मी कधी जबाबदारी दिली पार्टीने की सोडणारा पळून जाणारा कार्यकर्ता आहे निश्चितपणे त्या सगळ्यामध्ये माझं निमित्त आहे पण आपला उमेदवार त्या ठिकाणी विधान परिषदचा निवडून यावा आजपर्यंत कोल्हापूरला माणिकवाडी शिवकर साहेब 3 उभारले आता परवा त्याला भेटलो ते म्हणजे मी आम्ही उभारणार आता सगळे इथून झाले तिथे मार्केटमध्ये जागा बिगा शेअर झाली घेतला मालिक अशी कोल्हापूरला 3-3, 4-4 उभारून सुद्धा यश नाले आणि कार्यकर्ते आहेत पण या निमित्तानं साहेब तुमचं ते परिस आहे निवडणुकीचा लक्ष पडला तर आहे मला आठवण दगडीच्या हात लावले की सोनं तसंच आहे तुम्ही एकदा हात लावला खांद्यावर हात टाकला त्याचं सोनं होतं हे सगळ्या जिल्ह्याला कळलं आणि त्यामुळे तुम्ही निश्चितपणे त्या सगळ्याच्या मागे पाठिंबा आपण द्या आणि निश्चितपणे या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकजूट होऊन भयामानी व्यक्ती म्हणून वाटत नाही पण नोंदणी मला उद्या तिकीट देताना नोंदणी तुमची बघितली जाईल गणना केली जाईल नोंदणी आपण करावी अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो आपण सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला साहेब आपला आभार आहे की तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये संजय गांधीची पेन्शन वाढवून सांगितलं होता त्याचं 50% काम केला आणि सगळी मिळून 2100 रुपये वाढवून म्हणला तर आता आपण त्यांचं आपण 1500ची 2500 केला त्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून आभार या ठिकाणी मानतो आणि आता ती राहिलेली आमची 2100 बाकी 1500ची 2100 रुपये आपण लवकर करावी लाडकी बहीण तर चालूच आहे परवा शिक्षकांचं आंदोलन 1000 चौकात झालं 1000 मैदानात झालं मुंबईला आपण माहित आहे आपण घेतो सगळे त्यामध्ये सुद्धा शासनाचं तुमचा आभार होतो तुम्ही पुढाकार घेतला टप्पा अनुदान
900 कोटी रुपयाचं आपण या निमित्तानं त्या टप्प्याची जी आहे म्हणजे 20% आहे, 40% आहे, 60% आहे, त्याला एक टप्पा पुढचा टप्पा वास्तविक 34 का 50,000 कोटीचं जादा बघितल्यानंतर साहेब हे करायला पाहिजे होतं, पण कोणती मिसगाईड केलं आणि त्यामुळे राहिलाच हवं. तर काल त्याचा आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि ते पैसे 2-4 दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या नावावरती येतील आणि शिक्षकांना सुद्धा आपण आधार दिला. त्या 20% टप्प्यावर 10,000-20 वर्ष काम करणाऱ्या शिक्षकांना आपण टप्पा दिला, त्यामुळे आपला आभार या निमित्ताने मानतो. आणि पदवीधरांच्या प्रश्नासाठी निश्चितपणे मला त्याची जाण आहे. निश्चितपणे मी साहेबांच्या मागे राहून साहेबांची ढाल पुढे करून जर मला ही संधी मिळाली तर मी तुला सोनं करेन एवढी अपेक्षा या ठिकाणी मी शब्द देतो. धन्यवाद.